नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. 8 मार्च 2026 जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिनानिमित्त ज्या महिला समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी करतात, समाजाला आदर्श देणारं व्यक्तिमत्व असणाऱ्या महिलांचा तर सत्कार केलाच जातो, पण गेल्या अनेक वर्षापासून वीटभट्टी कामगार महिलांकडे दुर्लक्ष होतंय. कामशेत ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच रुपेश गायकवाड, उपसरपंच निलेश गायके आणि माजी उपसरपंच निलेश दाभाडे आणि सदस्य दत्ता शिंदे आणि सर्व मान्यवरांच्या वतीनं आज ह्या महिलांचा सन्मान केलेला आहे. या महिलांना आम्ही आल्यास विचारलं की आज काय आहे, ते म्हणले आज फक्त 1000 विटा बनवायच्यात. म्हणजे ह्या महिलांना महिला दिनांचा गंधही नाही. अशा या महिलांचा सन्मान म्हणजे खरा महिला दिन या ठिकाणी दिसतोय. आता या ठिकाणी ह्या महिला आहेत, त्या वीटभट्टी आहे, वीटभट्टीला बाजूला दगडी कोळसा वगैरे त्या फोडत असताना त्यांना आम्ही विचारलं, तुम्ही काय करताय? ते म्हणले आज फक्त 1000 विटा थापायच्यात, हेच आमचं ध्येय आहे. पण अशाही महिलांना महिला दिनाची जाणीव करून देणं हे कामशेत ग्रामपंचायतीचे सरपंच रुपेश गायकवाड यांच्या वतीनं झालेले. काय सांगाल नेमकं की आज जागतिक महिला दिनानिमित्त ज्या सुशिक्षित उच्च शिक्षित आहे, ज्यांना महिला दिन कळलेला आहे, अशा महिलांचा तर सन्मान होतो, पण एक समाजापासून वंचित असणारा घटक, या घटकाचा आज सन्मान होतोय. काय सांगाल? प्रथमतः आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना मी शुभेच्छा देतो. खरं तर मनामध्ये असा विचार होता की दरवर्षी आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्या सुशिक्षित महिला आहेत त्या सुशिक्षित महिलांचा सन्मान तर आम्ही करतच असतो, पण ज्या खरंच समाजापासून शेवटचा घटकी वंचित आहेत अशा महिलांना देखील महिला दिन म्हणजे काय हे माहीत देखील नाही आहे. आपण आज इथं आलात, या ठिकाणी आपण सर्व महिला भगिनींना विचारणा केली की आज काय, तर त्यांनी तुम्हाला आमच्या समोर उत्तर दिले की आज काही माहीत नाही, फक्त 1000 विटा आम्हाला बनवायच्यात. म्हणजे महिला दिन आज आहे ह्या महिलांना माहीत नाही आहे. मग त्यांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. ग्रामपंचायत माध्यमातून आम्ही त्यांचा सन्मान केला, त्यांना महिला दिनाचं महत्त्व पटवून दिलेलं आहे की खरंच समाजामध्ये महिला किती उत्तम काम करतात आणि खरंच या समाजामध्ये, या भारत देशामध्ये खूप आपल्या महापुरुषांच्या मागे देखील महामातांचा देखील चांगला हात आहे. म्हणजे राणी आपल्या जिजाऊ माँसाहेब असतील, आपल्या रमाबाई सावित्रीबाई फुले असतील, शिक्षणाचं दार उघडं केलं. आणि या आपले भारत देशाचे जे संविधान निर्माते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या महिलांना जो समान वाटा दिलेला आहे आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जो आज महिला यशस्वी पाऊल पुढे टाकतात, 50% आरक्षण त्यांना आहे. आज ग्रामपंचायतमध्ये देखील आमच्या 17 जणांची बॉडी असताना 9 महिला देखील या कामकाज पाहत आहेत. तर अशा महिलांचा मी सर्वांना आज महिला दिनाच्या खूप शुभेच्छा देतो. आणि एकच ध्येय आहे की ह्या समाजापासून ज्या वंचित घटक आहे की यांना महिला दिनाचं महत्त्वच अजून माहीत नाही आहे, की त्यांना समाजाच्या मुख्य केंद्रस्थानी आणून तरच हा महिला दिन चांगल्या साजरा होईल असं मला वाटतं. बरं, काय सांगाल महिला दिनानिमित्त? प्रथमतः आज 8 मार्च जागतिक महिला दिन. हा महिला दिन पूर्ण सर्वत्र जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करत असताना काही घटक जे आहेत असे जे समाजापासून वंचित आहे. आता आपण इथं पाहिलं तर हे आदिवासी समाजाचे काही महिला ज्या आपल्या उदरनिर्वाहासाठी मैलोदूरपासून आपल्या कामशेत शहरामध्ये आपला उदरनिर्वाह करण्यासाठी वीटभट्टीचं कारखाना इथं काम करत असताना त्यांना आपण विचारणा केली तर त्यांना महिला दिन काय माहीत नाही. परंतु आज प्रथमतः मी सरपंच असतील, उपसरपंच असतील, पूर्ण ग्रामपंचायत सदस्यांचे मनापासून धन्यवाद मानतो की दरवर्षी आम्ही सालवारप्रमाणे जे समाजामध्ये जे महिला आहे, सुशिक्षित महिला, ज्या आशा वर्कर असतील, ग्रामपंचायत कर्मचारी महिला असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील, ह्यांचा दरवर्षी आम्ही सन्मान करतो. परंतु आज काहीतरी वेगळा उपक्रम जे महिला आपल्या इथं पोट भरण्याकरता, त्यांचा उदरनिर्वाह करण्याकरता एवढ्या लांब येतात, त्यांचा देखील सन्मान झाला पाहिजे अशा उद्दिष्टाने आज सरपंच असतील, सर्व कमिटी असतील, आमचे शहराध्यक्ष मारुतीभाऊ जाधव असतील, संतोषभाऊ काळे असतील, बरं इतर सर्व आमचे मान्यवर असतील, आसनभाऊ असतील, यांच्या माध्यमातून आम्ही संकल्पना केली की
आज आपण या वीटभट्टीवरती जाऊन त्यांचा प्रथमचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांना महिलांना साडी वाटप करत असताना मिठाई देत असताना काहीतरी वेगळा उपक्रम लावायचा त्याकरता आम्ही त्यांना वृक्ष वाटप देखील केले आहे, जेणेकरून की ही जी आपण संकल्पना आपल्या मावळामध्ये मांडतोय पुढे गेल्यानंतर त्यांच्या गावी जातील त्यावेळेस ते त्यांना एक त्यांचा आदर वाटेल की गेल्या मावळ तालुक्यामध्ये आपण ज्यावेळेस काम करत होतो तर आपल्या मावळ तालुक्याच्या वासियांनी आपला चांगला महिलांचा सत्कार केला आहे हा आदर्श ठेवून त्यांच्या गावाकडे जाऊन त्यांना एक अभिमान वाटेल अशा प्रकारे हा उपक्रम आपण या ठिकाणी राबवलेला आहे. आणि पुन्हा एकदा मी सर्व महिला बांधवांना माता माऊलींना महिला दिनाच्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. या ठिकाणी उपसरपंच निलेश गायके काय सांगाल? आज 8 मार्च महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना शुभेच्छा देतो. आणि आपण पाहतो की आपल्या घरातली जरी महिला असेल, आपली मिसेस असेल किंवा इतर महिला असेल, आई असेल, बहीण असेल, त्या पण सकाळी उठल्यापासून तर मुलांचं चूल मूल आणि बाकीचं सगळं याशिवाय नवऱ्याच्या खांद्याला एखाद्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं जो आता संदेश आहे तो आज या महिलांनी वीटभट्टीच्या ह्या धंद्यातनं दाखवून दिलाय की त्यांचं चूल मूल सांभाळून आज त्यांच्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून ह्याचं विटा थापणे हे काम. आज त्यांना इथं आल्यानंतर आम्ही विचारलं की बुवा आज काय, तर ते म्हणतात की काय आम्हाला काय माहित नाही, पण आमचं एकच उपक्रम आहे विटा थापणे. 1000 वीट कशी होईल ह्याच्यावर त्यांचं लक्ष आहे. दिवस कसा निघाल, हजेरी कशी निघाल, पण महिला दिनाचं त्यांना काही अद्याप माहीत नव्हतं. पण आज त्यांना जो ग्रुप ग्रामपंचायत खडकाळा आज सरपंच असतील, माजी सरपंच निलेश दाभाडे असेल, माजी सरपंच दत्ताभाऊ शिंदे असेल, मंगेश राणे, मारुतीभाऊ जाधव किंवा इतर आमचे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत आणि इतर मान्यवर आहेत, तर यांच्या वतीनं आज आम्ही महिला दिन साजरा केलाय. आणि या आदिवासी समाज यांना एक महिला दिनाचं महत्व काय नाही ते थोडक्यात आम्ही त्यांना दाखवून दिले. बाबा असं आहे म्हणजे महिला दिन काय, म्हणजे अद्याप या लोकांना माहीतही नव्हतं महिला दिन काय असतो काय नाही. 8 मार्च हे काय, पण आज त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं नाही का म्हणजे आम्ही लय ना काही नाही, फुल नाही फुलाची पाकळी एक त्या माध्यमातून त्यांना एक सत्कार त्यांचा मान सन्मान केलाय. तसंच मी माझ्या वतीने माझ्या ग्रुप ग्रामपंचायत वतीने महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जागतिक महिला दिन आणि जागतिक महिला दिनानिमित्त समाजाचा जो वंचित घटक आहे, कष्ट म्हणजे या ठिकाणी विटा थापण्याचं काम करणारे या महिलांना त्यांची लहान मुलं आहेत, ही मुलंही ते काम करण्यासाठी मदत करतात. कारण कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना शिक्षण नसेल तर आपल्याला कष्टाची कामं करावी लागतात आणि कष्टाची कामं करणाऱ्या या घटकाकडे सुशिक्षित वर्गांचं दुर्लक्ष होतं. पण ग्रामपंचायतीचे जे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, सदस्य आहे यांनी विशेष एक आगळा वेगळा उपक्रम घेतला की या महिलांचा सन्मान म्हणजे खरा महिला दिन असा त्यांनी दाखवून दिलेला आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.